आज आपण सर्वजण आदरणीय शशी आत्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित आहे. आम्ही शशी आत्या म्हणतो की नातं हिरव्या आत्यांकडून गेलं होतं. आमचे औरंगाबादचे भावंड मावशी म्हणतात तर ते नातं त्यांनी आईकडून लावलं. खऱ्या अर्थानं शशी आत्यांच्या स्मृतीला उजाळा देत असताना आदरणीय रावसाहेब मामांना आम्ही विसरू शकत नाही, अण्णासाहेबांना विसरू शकत नाही, आमच्या हिरव्या आत्यांना विसरू शकत नाही. त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या कुटुंबाच्या बाबतीतल्या सगळ्या आठवणी आपल्या मनामध्ये एकत्र येत असतात. पाडळी सारख्या गावातून अत्यंत कष्टानं, श्रमानं एक महत्वपूर्ण घराणं त्यांचं पाडळीचं, पाटील घराणं, पण मोठ्या श्रमानं, कष्टानं, संघर्षातून, चळवळीतून पुढे आलेलं आणि वकील झालेलं व्यक्तिमत्व आदरणीय रावसाहेब मामांचं. आणि त्याच पद्धतीनं शेकदार घराणं कोल्हापूरचं हे सुद्धा तितकंच तालेवार घराणं. दोन्ही घराण्यावर आणखी एक प्रभाव इकडं हे सगळे सत्यशोधक म्हणजे महात्मा फुलेंचे डाव्या विचाराचे, कम्युनिस्ट असतील किंवा डाव्या विचाराचे असतील, तसं महात्मा फुलेंच्या सत्यशोधक विचाराचा प्रभाव, तसा त्या घराण्यावर शाहू महाराजांच्या विचाराचा प्रभाव. आणि आपण पाहिलं असेल की संपूर्ण जीवन हे एका विचारानं, एका पद्धतीनं त्यांनी गुंतलेलं आपल्या सगळ्यांना दिसतं. एक वेन दिसते आपल्याला त्यामध्ये, त्या एका विचाराची आणि वागण्याची सुद्धा. पुढं वागण्यात, विचार आणि वागणं यात कुठेही या कुटुंबाला फरक होऊ दिलेला नाही, हे सुद्धा तितकंच वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. खूप कठीण काळातून सुद्धा गेले. सुरुवातीला काय काळ चांगला होता असं नाही. टेकावडे बिल्डिंग मधलं त्यांचं राहणं किती छोट्या जागेत होतं. पाहुणे, रावळे, पक्षकार सगळं एकत्र काय घरात. हे सगळं असताना त्या कठीण परिस्थितीतून सुद्धा वकिली केली, गरिबाची वकिली केली आणि एक चांगलं नाव कमवलं मामांनी. तर त्यामध्ये साथ आमच्या शशी आत्यांची सुद्धा तितकीच मोलाची राहिली. अण्णासाहेब मंत्री म्हणून दिल्लीला गेले. त्यांचा एक निर्णय फार महत्वाचा का, दिल्लीला जात असताना मुलांना सुद्धा शिक्षणाकरता दिल्लीला गेलं. अलीकडचं खासदार कुणी करेल असं मला वाटत नाही, त्यांनी केलं. आणि त्या बरोबर जबाबदारी मात्र रावसाहेब मामांवर, शशी आत्यांवर ही टाकली इकडचं सांभाळण्याची. ही सुद्धा तितक्याच ताकदीनं दोघांनी सांभाळली, हे आपल्याला नाकारता येत नाही. खरं म्हणजे दोघांचं नातं कसं, किती सुंदर नातं होतं. कोण खरं म्हणजे कुटुंब, एक शेतकरी कुटुंबातलं, पाटील घराण्यातलं, एक चांगल्या मोठ्या अधिकाऱ्याच्या कुटुंबातलं, असं असताना सुद्धा दोघांनी कसं एकमेकाला समजून घेतलं. कदाचित एक म्हणजे आपण म्हणतो एक दुजे की असं म्हणावं, किंवा गदिमांनी सांगितल्या पद्धतीनं देणं परमेश्वर, काय म्हटलं, देणं परमेश्वराचं, असं काहीतरी एक शब्द आहे भगवंताच. खरं तर असं वाटावं म्हणजे देव मानित होते की नाही. आता तो कोण म्हणलं मानित होते असं असं काही मला वाटत नाही. एका तत्वाला ते मानत होते, ते पुरोगामी तत्वाला, विचाराला, आणि त्या तत्वाप्रमाणेच ते चाललेले आपल्याला शेवटपर्यंत दिसतात. परंतु याच्याकरता मानावं लागेल तर जोड कशी लावली गेली, किती सुंदर जोड लावली गेली, किती विचारानं ते एकत्र राहिले. आत्यांच्या बाबतीतलं सगळ्यात चांगलं तुम्ही विवेचन केलं. त्यांना काही तुम्ही शुभाकांना, सुजाना खूप सुंदर विवेचन बघा. थोडक्या शब्दात आत्या समजून सांगायचे असलं तुम्ही सांगितले, असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. इतकं सुंदर बोलणं, नेमकं साधं. परंतु हसत कधी 11वी तर मी पाहिलेलं नाही. मामा कधी कधी रागवलेले मी पाहिलेले, पण आत्या कधी नाही. शांततेनंच उत्तर देणार आणि जेवढं बोलणार त्या नेमकं बोलणार. परंतु हुशारीचं बोलणं आहे असं कोणी सारख्या माणसाला वाटणार आहे. बोलल्या पण हुशारीनं बोलल्या बरं का. हे सगळं खरं म्हणजे शेवटपर्यंत अत्यंत आनंदी, समाधानी असं खरं की डॉक्टर राजीव यांनी किंवा सगळं प्रेरणाताईंनी खूप चांगल्या पद्धतीने हे कुटुंब पुढे नेलं. तुझ्या काय किंवा सगळ्यांनी त्या कुटुंबात नेले. मुलं चांगल्या पद्धतीने पुढे जात आहेत. कौतुकास्पद असं सगळं आहे. त्या घरामध्ये अत्यंत आनंदानं त्या शेवटपर्यंत होत्या. म्हणजे फार तर महिना दीड महिना झाला असेल, मी येऊन गेलो, भेटून गेलो, बोलल्या माझ्याशी चांगल्या पद्धतीनं. असं वाटलं नव्हतं इतकं ते लवकर जातील. परंतु त्यांचं जाणं एक परिपूर्ण सुंदर जीवन ज्या जगल्या त्यांचं आहे, त्याच नाही तर त्या कुटुंब म्हणून
रावसाहेब मामा, शशी आत्या आणि त्या सर्वांचं जीवन ते पाहिलं आपण, तर जीवन कसं परिपूर्ण असतं, सुंदर असू शकतं, याचं मूर्तिमंत उदाहरण द्यायचं ठरलं तर या दाम्पत्याचं द्यावं लागेल, या कुटुंबाचं द्यावं लागेल. अत्यंत सुंदर परिस्थितीत जाणं सुद्धा त्यांचं सुंदर आहे असं म्हणलं तर वावगं ठरत नाही. जावं तर लागतच असतं, पण ते जाणं सुद्धा सुंदर असावं, तसं त्यांनी सुंदर जाणं त्यांचं झालेलं आहे. आणि म्हणून या परिपूर्ण जीवनाचा एक समृद्ध जीवन ज्यांना म्हणा, अशा समृद्ध जीवन त्या जगल्या, आपल्याला स्मृती ठेवून गेल्या, त्यांच्या स्मृती कायम आपल्या अंतःकरणात निश्चितपणे राहतील. मी त्यांना आजच्या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून माझे 2 शब्द संपवतो.